नमस्कार. अस्सल मराठी चव या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप 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 स्वागत आहे. आज आपण आजीच्या पद्धतीनं अगदी ताजा मसाला वाटून झणझणीत असं मटणाचं कालवण कसं करायचं ते बघूया. हे बघा, आपण हे कालवण हे किती सुंदर दिसतंय. तर चला करूया आपण सुरुवात. तर हे आजीच्या पद्धतीनं हे मटणाचं कालवण करण्यासाठी मी हे छान असं ताजं मटण घेतलेलं आहे. व्यवस्थित असं स्वच्छ करून हे चांगले 2 ते 3 पाण्याने मी धुवून घेतलेलं आहे. आता आपण शिजायला टाकूया. कुकर छान गरम झालेला आहे बघा. आता त्यामध्ये टाकू आपण तेल. तेल आपल्याला छान असं कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे आणि मग त्यामध्ये आपण टाकूया एक चांगला मोठा कांदा बारीक चिरलेला. हा कांदा आपल्याला व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे. आता कांद्याचा रंग बदलत आलेला आहे. आता यामध्ये आपण हे 2 मोठे टोमॅटो आहेत, हे बारीक असे चिरलेले आहेत, हे पण टाकून घेऊया. आता कांदा आणि टोमॅटो आपल्याला छान परतून घ्यायचे मऊ होईपर्यंत. आपण नेहमी तर आपल्या पद्धतीची भाजी करतो, पण यावेळेस आपण ह्या आजीच्या पद्धतीनं हे कालवण करून बघणार आहेत. आता आपण हे स्वच्छ असं धुतलेलं मटण आहे, ते मटण आपण शिजायला टाकूया. एक वेळ या पद्धतीनं करून बघा तुम्ही, तुम्हाला चव ही नक्की आवडेल. आता हे मटण आपल्याला कांदा आणि टोमॅटो याच्यासोबत व्यवस्थित असं छान परतून घ्यायचं आहे. तर यामध्ये आपण हळद टाकलेली आहे. आता नुसतं हळद आणि मीठच टाकून ठेवलेलं आहे आणि आपण थोडीशी याला वाफ येऊ देऊ. मस्त वाफाळलेलं आहे आपलं मटण. आता यामध्ये आपण आलं, लसूण आणि कोथिंबीरची ही जाडसर अशी वाटून पेस्ट तयार केलेली आहे. ही पेस्ट आपण टाकूया. छान आपण मिक्स करून घेऊ. आता आपल्याकडे कुकर आहेत, पण ज्यावेळेस आपली आजी करत होती स्वयंपाक, त्यावेळेस तर आजीकडे कुकर नव्हतं. मग आजी मस्त असं चुलीवर शिजायला टाकायची आणि त्याचा सुगंध हा घरभर असा दरवळत राहायचा. आता या कुकरवर आपण झाकण ठेवू आणि पाणी गरम करायला ठेवू. आता हे गरम झालेलं पाणी जे आहे ते आपल्याला या मटणमध्ये टाकून घ्यायचं नंतर. पाणी गरम झालेलं आहे आणि बघा या मटणला पण त्याच्या अंगचं पाणी सुटलेलं आहे. आपण हे पाणी टाकून घेऊ. एक वेळेस छान मिक्स करून घेऊया. आता लावू आपण कुकरचं झाकण आणि छान ह्याच्या 5 ते 6 शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्यात. आता कुकर आपलं थंड होतंय तोपर्यंत आपण मसाला भाजून घेऊया. एकदम ताजा मसाला भाजून आपल्याला त्याचं कालवण करायचं आहे. आता तो तवा गरम झालेला आहे, त्यावर टाकलं आहे मी तेल. आता हे खोबऱ्याचे काप जे आहेत हे आपण छान असे भाजून घेऊया.
कुकर पण आपलं थंड झालेलं आहे बघा. मस्त आपलं मटण पण शिजलेलं आहे. आता आपला हा मसाला भाजून होईपर्यंत आपण कुकर असंच ठेवूया. तर आता हा आपल्याला खोबरा जो आहे हा छान असा खमंग असा भाजून घ्यायचा आहे. हा भाजलेला खोबरा आपण एका साईडला काढून घेऊ तव्यावर आणि आता कांदा भाजून घेऊ. हा कांदा पण आपल्याला छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे. म्हणजे आपल्या मसाल्याची चव ही एकदम भन्नाट अशी आपल्याला लागते. आपला छान आता हा कांदा भाजून झालेला आहे बघा. हा कांदा पण आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. कांदा आणि खोबरं आपल्याला छान असं थंड करून घ्यायचं आहे. आता तोपर्यंत आपण इतर मसाले भाजून घेऊया. तर याच तव्यावर थोडंसं तेल टाकू. आता ह्या गरम झालेल्या तेलामध्ये आपल्याला लाल तिखट टाकून घ्यायचं आहे. तर त्याच्या अगोदर बघा हे मसाले घेतलेले आहेत मी. तमालपत्र आहे, हे लवंग आहे, दालचिनी, मिरे, त्यानंतर उंची शहाजिरे. ते अगोदर आपण भाजून घेऊया. आता सुरुवातीला आपण मसाले जर टाकले तर तेलामध्ये ते उडतात. त्याच्या अगोदर आपण हे तिखट टाकून घेऊ. तिखट आपण छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. आणि आता आपण हे सगळे खडे मसाले टाकू त्यात, म्हणजे तेलामध्ये ते उडणार नाहीत. मस्त खमंग असं आपलं हे मसाला आणि तिखट भाजलेलं आहे. आता आपण जो कांदा आणि खोबरं काढलेलं होतं ते पण आपण याच्यात टाकून छान असं हे मिक्स करून घेऊ. आणि त्यानंतर आपल्याला हे सर्व साहित्य थंड झाल्याच्या नंतर मिक्सरला याचं छान असं बारीक वाटण करून घ्यायचं आहे. आता घेऊ आपण हे प्लेटमध्ये काढून आणि थोडंसं थंड करून घेऊ. आता करू आपण फोडणीची तयारी. पातेलं छान गरम होऊ द्यायचं आहे आणि मग त्यात टाकायचं आहे आपल्याला तेल. तेल छान असं कडकडीत होऊ द्यायचं आहे आणि नंतर आपण त्यामध्ये हे आलं लसूण आणि कोथिंबीरची थोडीशी पेस्ट ठेवलेली होती ती टाकूया आणि छान आता हे तेलामध्ये परतून घेऊ आपण.
आता जे आपण वाटण तयार केलेलं होतं हे वाटण पण आपण याच तेलामध्ये टाकून घेऊ. आणि छान असं आपण हे तेलामध्ये परतून घेणार आहेत. पूर्ण या मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला एकदम कमी गॅसवर हे छान असे परतून घ्यायचे. तर यामध्ये आपले हे जे मसाले आहेत हे मसाले करपू नाहीत म्हणून आपण हा जो मटनमध्ये जो स्टॉक होता हा स्टॉक थोडासा टाकूया. मस्त या वाटणला आता तेल सुटायला लागलेलं आहे बघा. आता यामध्ये आपण हे जे मटण आहे आपलं शिजलेलं ते मटण टाकून घेऊ. आणि आता आपल्याला याच्यामध्ये आवश्यकतेनुसार आपल्याला गरम पाणी पण टाकायचं आहे. तुम्हाला किती प्रमाणामध्ये भाजी घट्ट किंवा पातळ पाहिजे त्या प्रमाणामध्ये आपण गरम पाणी टाकणार आहेत. मस्त एक आता छान अशी आपण याला उकळी येऊ देऊया. चवीपुरतं मीठ पण टाकून घ्यायचं याच्यामध्ये. मस्त तर्री आलेली आहे आणि उकळी पण मस्त आलेली आहे. तर बघा अशा पद्धतीनं आपलं हे एकदम आजीच्या पद्धतीनं आजीच्या हातच्या चवीची जाणीव होईल असं हे झणझणीत असं मटणाचं कालवण आपलं तयार झालेलं आहे. एकदम मस्त अशी तर्री आलेली आहे. पाहू शकता तुम्ही. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.